तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. तुमच्यासाठी आज पुन्हा एकदा मोठी महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात चालू होता. आपला हप्ता नेमका कधी येणार? मार्च महिन्याचे पैसे अजून का आले नाहीत? एप्रिलचा हप्ता मिळणार का नाही? आणि याच दरम्यान सोशल मीडियावर खूप अफवा देखील पसरत होत्या. कोणी म्हणत होतं आज येईल, कोणी म्हणतं उद्या येईल. पण आता या सगळ्या अफवांवर आता पूर्णविराम इथे देणारी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट सरकारकडून समोर आलेली आहे. मग आता भगिनींनो, सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे. मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित दिले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला थेट ₹3,000 तुमच्या अकाउंटमध्ये ते जमा होणार आहे. ही माहिती अधिकृत स्तरावरून समोर आलेली असल्यामुळे आता कोणत्याही अफवांवर इथे विश्वास ठेवू नका. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांच्या खात्यात पैसे एकाच दिवशी जमा होणार नाहीत. सरकारने टप्प्याटप्प्याने पैसे देण्याचे इथे निर्णय घेतलेला आहे. आता पैसे कसे मिळणार? पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांना पैसे भेटणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या जिल्ह्यांना पैसे भेटणार आणि अशा प्रकारे संपूर्ण राज्यभर हे वितरण सुरू होणार आहे. म्हणूनच जर आज तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर घाबरायची अजिबात गरज नाही. पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यात नक्की पैसे जमा होणार आहे. आता हे पैसे कसे येणार? माता भगिनींनो, हे पैसे थेट तुमच्या अकाउंटमध्ये ते जमा होणार आहे डीबीटीच्या माध्यमातून. म्हणजे कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये तुम्हाला जाण्याची गरज नाही. कोणत्याही एजंटला तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. पैसे थेट तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे. कोणत्याही मध्यस्थीची इथे गरज नाही. आता तुम्हाला कसे कळणार की आपल्या अकाउंटवर पैसे जमा झालेत? बघा, तुमच्या मोबाईलवर मेसेज एस-एम-एस येतो. जर कधी-कधी एस-एम-एस आला नाही तर तुमचं बँक पासबुक जे असतं ना, त्याच्यावर एंट्री करून घ्यायची. तिथे तुम्हाला कळून जाईल की पैसे नेमके आले की नाही. त्यानंतर एटीएम किंवा बँकेत जाऊन तुम्ही तिथे तपासू शकता. आता कोणाला पैसे मिळणार नाहीत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. के-वाय-सी पूर्ण नसल्यानं अडचण येऊ शकते. आधार बँक खात्याशी लिंक नसले तुमचे पैसे अडकू शकतात. तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली असणे गरजेचे आहे. घरात कोणी सरकारी नोकरी नसावी तरच तुम्हाला जे पैसे आहे ना, ते इथे भेटणार आहे. जर सरकारी नोकरी कोणी असेल तर तुम्हाला ते पैसे भेटणार नाही. तर अशी होती महत्त्वाची अपडेट. माहिती आवडल्यास लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.